परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एका पेट्रोल पंपास परिसरात आपण बघू शकता हा जिंतूर जालना महामार्ग रस्ता आहे आणि या रस्त्यापर्यंत या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गर्दी दिसून येत आहे। दरम्यान आपण बघू शकता या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये देखील वाद सुरू आहे कॅनी ठेवण्याबद्दल आणि अनेक शेतकरी या ठिकाणी सकाळपासून ताटकळत बसलेले आहेत। त्यांचं या ठिकाणी डिझेल भेटणं त्यांना फार आवश्यक आहे, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी डिझेलची नितांत आवश्यकता असते आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही। त्यामुळे काही शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहे, त्यांचं काय माझा अंश काम करतोय मानकेश्वर तालुका जिंतूर जिल्हा परभणी। डिझेल साठी नाही भेटलं, आता भेटतं का नाही ते ईश्वराला माहित, ते मोदीला माहित। आतापर्यंत आम्ही अशा 10 लाईन लागलं तरी आम्हाला भेटलं नाही। या पेट्रोल पंपावर कुठं भेटलं नाही। आता हे काय होतं काय माहित, म्हणजे काय डिझेल भेटलं माहिती होत नाही। हो, सरकारनं डिझेल द्यायला पाहिजे, जास्त पुरवठा करायला पाहिजे आणि सरकारने ती जे सबसिडी आहे ती स्वतः कमी करायला पाहिजे। शेतकऱ्याला ज्या दरात पहिलं होतं त्या दरात द्यायला पाहिजे। आता खूप महागलं ना डिझेल। हा, माझं नाव नमस्कार, मी रमेश कर्णाजी खिस्ते, राहणार निवळी तालुका जिंतूर जिल्हा परभणी। आज मी सकाळी 6 वाजल्यापासून या पेट्रोल पंपावर आहे। 6 वाजल्यापासून आहे तर मी आणि जेवलो पण नाही घरी बायको म्हणत होती जेव जेव्हा, पण जेवलो पण नाही। डिझेलच्या कारणासाठी शेतीचे कामं चालू आहे सध्या। आता सध्या जास्त गरज कशाची शेतकऱ्याला की बाबा डिझेल लागत आहे, गॅसचा तुटवडा। आता डिझेलला आम्ही सकाळपासून थांबलो, आता आमचा नंबर येईपर्यंत याच्यात म्हणजे माल शिल्लक राहते का नाही याची भीती आम्हाला आता जास्त आहे। आता इथं गुत्तेदाराचे बरेच कॅना येऊन गेल्या। आता सबूत काय, आता आम्ही काही व्हिडिओ काढला नाही त्याचा, सबूत तुम्हाला जरी दिला असता, पण आता आम्ही बघतो तिथे तर गुत्तेदाराच्या कॅनी भरपूर गेल्या। आता एक माणूस मोगाशी आला, आम्हाला म्हणलं आमच्या जो 4000 लिटर काहीतरी, बऱ्याच लोकांनी ऐकलं असं भांडण खेळवला ते डिझेलसाठी, मोठमोठ्या कॅनी घेऊन आला, मला माझ्या जो 4000 लिटर डिझेल शिल्लक आहे घरी। मग आम्ही म्हणलं बाबा नंबर दे ना, म्हणून त्याला आम्हाला घेऊ दे 20-20 लिटर का होईना पण आम्हाला घेऊ दे इथं। आता गुत्तेदाराला भरपूर डिझेल भेटायला सगळीकडे कुठे जरी गेलं तर। आता बऱ्याच 3 पेट्रोल पंपावर फिरून आहोत आम्ही, तर आम्हाला आज इथं नंबर लागला, पण भेटून काही शाश्वती नाही आम्हाला इथं डिझेलमध्ये आजपर्यंत। डिझेल ट्रॅक्टरसाठी आम्हाला शेती कामासाठी आवश्यक आहे। आता पेरणीचे दिवस आलेले आहेत, असं जर झालं तर शेतकऱ्याने पेरायची कशी? आता सध्या वेग कशाला आहे, तुम्हाला रीती लागत नाही, तुम्हाला दुसरं काही आता डिझेल दुसऱ्या गोष्टीचं अनावश्यक नाही की बाबा आपण आज ही गोष्ट करावं याचा डिझेल लागते, पण शेतीसाठी आवश्यक आहे डिझेल लावायचे। आणि सरकार काय म्हणतं यांत्रिकरण करा, यांत्रिकरण केलं तर डिझेल नाही, या गोष्टी करायच्या पुढे। आता सरकारने याचा निर्णय लावला पाहिजे की शेतकऱ्याला कसं डिझेल द्यायचं। शेतकऱ्याचं मालाचा तर विषय वेगळा झाला, तो सत्य परिस्थिती अशी आहे आता सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सरकार म्हणतं की असं नाही की म्हणजे कृत्रिम तुटवडा आहे की सरकारचाच खरा तुटवडा आहे, आपल्याला आजपर्यंत समजलं नाही का याच्यामध्ये दुसरं काय आहे सरकारचं धोरण की बाबा भाव वाढण्यासाठी डिझेल देण्यात पेट्रोल पंपवाली। आम्हाला आता सध्या काहीच कळलं ना, आम्हाला फक्त शेतकऱ्याला काय पाहिजे, आता सध्या शेतीचे कामं चालू आहेत त्यासाठी आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्यावं ट्रॅक्टरसाठी, यासाठी एवढीच विनंती सरकारकडे करतो आम्ही। संपूर्ण जगासोबतच भारताला देखील या ठिकाणी डिझेल पेट्रोलची टंचाई भासत आहे। याचं नेमकं कारण जर बघितलं आपण तर एक तर जागतिक स्तरावर सुरू असलेला इस्रायल इराण अमेरिकेचं युद्ध, तसेच त्या ठिकाणी हार्मुज केंद्रावरून या ठिकाणी वाहतुकीसाठी त्यांनी जो हार्मुज बंद केलेला आहे, त्यामुळे भारतासोबत श्रीलंका व इतर देशांना देखील डिझेल पेट्रोलचे इंधन येत नाही, त्यामुळे भारतामध्ये डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज दिसून येत आहे। दरम्यान जिंतूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर या ठिकाणी डिझेल उपलब्ध दिसत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी या पंपावरून त्या पंपावरून, त्या पंपावरून या पंपाकडे या ठिकाणी दिवसभर धावपळ करत आहे। दरम्यान या ठिकाणी पोटामध्ये असो का नसो, परंतु आपल्या शेती मशागतीसाठी डिझेल असणे आवश्यक आहे। त्यासाठी या ठिकाणी शेतकरी आपण बघू शकता या ठिकाणी लाईनी लावलेल्या आहेत। त्यांनी सकाळी 4:30 वाजल्यापासून हे लोक आलेले, या लोकांना म्हणजे डिझेल भेटणे फार आवश्यक आहे, कारण जर या मे जून मध्ये जर शेतीची मशागत केली नाही तर मग येणाऱ्या या ज्या हंगामाची पेरणी करायची कसा, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित राहतो। त्यामुळे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी शासन प्रशासनाबाबत या ठिकाणी तीव्र या ठिकाणी संताप व्यक्त करत यांनी शेतकऱ्यांना डिझेल
जे मुबलक प्रमाणात देण्यात यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी जोर धरत आहे. कारण जर या ठिकाणी 2 ते 3 दिवस किंवा या मे महिन्यामध्ये जर डिझेल आम्हाला भेटलं नाही तर आमच्या शेतीचं हातोनात नुकसान होईल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा असं देखील आरोप आहे की काही जे व्यापारी असेल किंवा मग मोठे वाहतूकदार असेल किंवा काही गुत्तेदार असेल यांना डिझेल भेटतो, मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी फक्त 2च हजाराचा डिझेल दिला जात असल्याचा आरोप देखील या ठिकाणी काही शेतकरी मंडळी करत आहे. त्यामुळे जिंतूर शहरातील अनेक पेट्रोल पंप आहे, मात्र आज घडीला या ठिकाणी 20 मे रोजी आजच्या दिवशी आपण दुपारीच्या सुमारास जिंतूर शहरातील या एकमेव पेट्रोल पंपावर डिझेल असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लाईनीची झुंबड लागलेली आहे. त्यांना घेऊन आलेले आहे आणि सकाळपासून लावलेली ही झुंबड आता दुपारचे 3 वाजलेले आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना डिझेल भेटला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांची शेती चांगल्या प्रकारे करणे त्यांना सोयीस्कर ठरेल असं शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आव्हान किंवा विनंती केलेली आहे. पुढील भाग असा आहे की आता केंद्र व राज्य सरकार मिळून या शेतकऱ्याच्या या डिझेल समस्येची सोडवणूक कधी करते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.